आता वळत पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। अजित पवारांमुळे भाजपची 20 जागांवर अडचण होणार असल्याची दाट शक्यता आहे। अजित पवारांना या 20 जागा सुटणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र इच्छुक शिलेदारांना समजवण्यासाठी भाजपला मोठी सर्कस करावी लागणार आहे। 2019च्या परिस्थितीनुसार तब्बल 20 जागांवर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे आणि याच विरोधकांमध्ये मतदारसंघात हे देखील फारसं काही सख्य नाहीये। त्यामुळे यंदा मतदारसंघामध्ये बंड किंवा नाराजी उद्भवणार हे जवळपास निश्चित आहे। दरम्यान या नाराजीचं कारण काय आहे आपण पाहणार आहोत। मात्र त्याआधी 20 जागांवर भाजपसाठी इंदापूरमधून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे इच्छुक आहेत, तर वडगाव शहरीमधून सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत, तिथून जगदीश मुळीक हे इच्छुक आहेत, तर मोर्शी वरुणमध्ये सध्या विद्यमान आमदार देवेंद्र भुयार आहेत, त्यामध्ये भाजपचे अनिल बोंडे तिथून इच्छुक आहेत। इकडे बडनेरामध्ये रवी राणा हे सध्या विद्यमान आमदार आहेत, तर शिवराय कुलकर्णी तिथून भाजपकडून इच्छुक आहेत, तर कोपरगावमधून आशुतोष काळे हे सध्या विद्यमान आमदार आहेत, तिथून भाजपचेच विवेक कोल्हे इच्छुक आहेत। कोणाच या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची मनधरणी करण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर आता असणार आहे।